श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मंडळी, हिंदू धर्मामध्ये संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. सूर्यास्ताची वेळ म्हणजे दिवस आणि रात्रीचा संगम. यावेळी घरामध्ये दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मन प्रसन्न राहते आणि घरातील वातावरण पवित्र बनते असं मानलं जातं. पण अनेक लोकांच्या मनात काही प्रश्न असतात की दिवा लावताना काय म्हणावं, कोणता मंत्र बोलावा, दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात, दिवा विझला तर काय करावे, दिवा कोणत्या दिशेला ठेवावा. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संध्याकाळी दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे? तर दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचं प्रतीक. ज्या घरामध्ये नियमित दिवा लावला जातो त्या घरात सुख, शांती आणि समाधान टिकून राहते असे धार्मिक मान्यता सांगते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात दिवा लावल्याने वातावरणातील नकारात्मकता कमी होते आणि मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो. दिवा लावताना काय म्हणायचे? तर दिवा लावताना सर्वात प्रसिद्ध आणि शुभ मानला जाणारा श्लोक शुभ करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते हा श्लोक म्हणायचा. मंडळी, हे दीपज्योती, तू कल्याण करणारी आहेस, आरोग्य आणि धन देणारे आहेस, शत्रूंच्या वाईट विचारांचा नाश करणारे आहेस, तुला माझा नमस्कार. हा अर्थ होतो ह्या श्लोकचा. तर हा श्लोक दिवा लावताना श्रद्धेने म्हणल्यास मन शांत होते. त्यानंतर दुसरा मंत्र आहे की दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योतिर्नमोस्तुते. हा मंत्र देखील दिवा लावताना अत्यंत शुभ मानला जातो. मंडळी, दिवा लावल्यानंतर काय करायचंय? तर दिवा लावल्यानंतर हात जोडून देवाचे स्मरण करा. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करा. देवाकडे मनापासून केलेली प्रार्थना सर्वात प्रभावी असते. आता आपण पाहूया की दिवा लावताना होणाऱ्या 11 मोठ्या चुका. तर चूक क्रमांक 1, दिवा न लावता फक्त अगरबत्ती लावणे. अनेक लोक फक्त अगरबत्ती लावतात, पण दिव्याचे महत्त्व वेगळे आहे. शक्य असल्यास रोज किमान 1 दिवा नक्की लावा. त्याच्यानंतर मंडळी, दुसरी चूक म्हणजे घाणेरडा दिवा वापरणे. काजळी लागलेला किंवा अस्वच्छ दिवा वापरणे टाळा. दिवा नेहमी स्वच्छ ठेवा. तिसरी चूक म्हणजे फाटलेली वात वापरणे. वात व्यवस्थित आणि स्वच्छ असावी. तुटलेली किंवा ओलसर वात वापरू नये. चूक क्रमांक 4, दिवा वारंवार विझणे. दिव्यामध्ये पुरेसे तेल किंवा तूप नसल्यामुळे दिवा विझतो. दिवा लावण्यापूर्वी याची खात्री करा. 5वी चूक आहे रागाच्या अवस्थेत पूजा करणे. तर राग, भांडणं किंवा तणावाच्या अवस्थेत पूजा करणे टाळावे. शांत मनाने देवाचे स्मरण करावे. 6वी चूक आहे दिवा लावल्यानंतर लगेच घराबाहेर जाणे. दिवा लावल्यानंतर काही वेळ देवाजवळ बसून प्रार्थना करावी. लगेच निघून जाऊ नये, म्हणजे ते टाळावे. 7वी चूक आहे दिवा चुकीच्या ठिकाणी ठेवणे. दिवा सुरक्षित जागी ठेवावा. पडेल किंवा वारा लागेल अशा ठिकाणी ठेवू नये. चूक क्रमांक 8 आहे देवघर अस्वच्छ ठेवणे. दिवा लावण्यापूर्वी देवघर स्वच्छ करावे. धूळ, जुनी फुले किंवा कचरा असू देऊ नये, तो सगळा काढून टाकावा. तर चूक 9वी कोणती आहे? तर संध्याकाळी अंधार झाल्यानंतर खूप उशिरा दिवा लावणे. शक्यतो सूर्यास्ताच्या आसपास दिवा लावा. ही वेळ शुभ मानली जाते. त्याच्यानंतर चूक 10वी आहे की दिवा फुंकर मारून विझवणे. धार्मिक मान्यतेनुसार दिवा फुंकर मारून विझवणे योग्य मानलं जात नाही. दिवा स्वतः विझवून द्यावा किंवा योग्य पद्धतीने शांत करावा. त्याच्यानंतर चूक 11 कोणती आहे? तर दिवा लावताना मोबाईलमध्ये व्यस्त राहणे. आजकाल अनेक जण पूजा करतानाही मोबाईल वापरतात. दिवा लावताना आणि पूजा करताना मन पूर्णपणे देवाकडे असावे. दिवा कोणत्या तेलाचा असावा? तर तुपाचा किंवा आपण तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतो. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर नक्की काय करायचं? तर देवाची आरती करा. रामरक्षा, स्वामी समर्थ नाम किंवा विष्णू सहस्रनाम म्हणा. घरातील सर्व सदस्यांना नमस्कार करा. काही क्षण नामस्मरण करा. एक छोटी आणि प्रेरणादायी गोष्ट म्हणजे एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. मी तुम्हाला एक छोटी आणि प्रेरणादायी म्हणजे गोष्ट सांगतेय, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. तिच्याकडे फार पैसे नव्हते, पण ती रोज संध्याकाळी एक छोटासा दिवा लावत असे. लोक तिला विचारायचे, यामुळे काय फायदा होतो? ती हसून म्हणायची, दिव्याचा प्रकाश घरात जितका असतो त्याहून जास्त प्रकाश मनात पडतो. मंडळी, हीच दिव्याची खरी शक्ती आहे. संध्याकाळी दिवा लावणे ही फक्त एक परंपरा नाही, तर श्रद्धा, सकारात्मकता आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे. दिवा लावताना श्रद्धेने श्लोक म्हणा. मन शांत ठेवा आणि मी सांगितले आहेत त्या चुका करू नका.
देवाला मोठ्या पूजेपेक्षा तुमचे निर्मळ मन आणि खरी भक्ती अधिक प्रिय असते. मंडळी, तुम्ही रोज संध्याकाळी दिवा लावता का? आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणता तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.